महापालिकेच्या वतीने मान्सूनच्या आगमनापूर्वी दरवर्षी नाले सफाई केली जाते। मात्र जळगावच्या जुने जळगाव परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या परिसरात गेल्या 3 वर्षांपासून महापालिकेकडून कुठल्याही पद्धतीने नाल्याची सफाई करण्यात आलेली नाही। या ठिकाणी प्रचंड घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे आणि नाल्याचं जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर पुलाच्या खाली प्रचंड अशी घाण या ठिकाणी अडकलेली आहे आणि त्यामुळे पाण्याला कुठलाही प्रवाह नसल्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो। आपल्यासोबत या ठिकाणचे नाल्याकाठचे रहिवासी नागरिक आहेत। काय सांगाल ताई, कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो? आता हे जे आहे ना, नाल्याला पाऊस आला म्हणजे पूर येतो दादा। त्या पुलाच्या ज्या बोग्या त्या काड्या कुड्या घाण भरपूर टाकता लोक, नाला आहे त्यामुळे बोलता येत नाही आपल्याला। नाला आहे असे करता लोक, घाण आणून टाकूनच देता। इथं घंटागाडीत केर कोणी टाकत नाही, इथं आणला का फेकला। त्या पुलाखाली कितला कचरा अटकला आहे बघा। आणि शिवाय नाल्याचा बी त्रास, पिंपळाचं झाड आहे एवढं एवढं गळले आहे आंबेडकर नगरमध्ये। आमच्या घर छोटे छोटे लहान लहान मुलं आहे, ते वारावादन पण तो पिंपळ सगळा हालतो पडतो। आता 4 दिवस झाले इथला पिंपळ पडला आहे, अर्धा पिंपळ पडला आहे, अर्धा राहिला आहे, त्याला कोणी तोड्याला येत नाही म्हणता पूर्ण काढून घ्या। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नाल्याची सफाई किती दिवसापासून झाली? 3 वर्षापासून। आता हे भिंत बांधल्या त्यांनी, छोटा नाला करून दिला। पहिले असा मोकळा होता तो, आता भिंत बांधली, त्याला उतरायला जागा नाही, घाण कोणी काढत नाही। नुसत्या पूल होता, आम्हाला नुसतं जीव घेऊन पळावा लागतं गरीब लोक। काय सांगाल ताई, किती वर्षापासून नाल्याची सफाई? 3 वर्षापासून नाल्याची सफाई झालेली नाही आहे। म्हणजे आम्ही कंप्लेंट पण दिली तर ते लोक येता पाहून जातात, 2 जण उतरले, काढलं नाही काढलं यात म्हणजे करून चालले जातात त्यांचे असं। त्रास म्हणजे असा आहे, रात्रीचं पाणी आलं म्हणजे आमचे लहान लहान मुलं आहे, आम्ही घरात म्हणजे ते पाणी आलं म्हणजे आमचा झोपच लागत नाही शक्यतो। ते पाणी इतकं वाहतं पाणी आणि घाण इतकी अटकली आहे ना, तर असं पूर्ण घरामध्ये असे झाप येते। आम्ही दिवस रात्र असे बसून राहतोय, पाणी पावसाळा लागला म्हणजे तेच घरा नाही। आणि ते तर ते वरून हे झाडाचं पण ते आता 3 दिवस झाले लोक कोणीच आले नाही, येता पाहून जाता। हे नाल्याचा आम्ही किती वेळेस कंप्लेंट दिली, ते पण येता पाहून जाता। मागे भिंत बांधली, त्याच्यानं ते नाला सफा करायला इकडे JCB उतरायला जागा नाही त्यांना बिलकुल दादा। काय सांगशील दादा तू नेमकं? आता हे संरक्षण भिंत बांधली 3-2.5 वर्ष झाले, त्याच्यामुळे JCB उतरायला खाली जागा नाही आहे। JCB वाला तो दरवेळेस साफसफाई करायला येतो, पण तो एकच उत्तर देतो की बा इकडे JCB उतरायला जागा नाही, त्याच्यामुळे ते घाण इथंच अटकते। ते आता विषय काय आला, जळगाव सिटी भरपूर वाढलेली आहे, नाले तर काय वाढलेली नाही आपले। जर आपण 10 मिनटं जरी पाणी आलं जोरात लगेच ते 8 ते 9 फूट पाणी भरलं जातं, त्याच्यामुळे ते पूर्ण नाल्या पॅक होऊन जातात आणि इकडे घरामध्ये पाणी शिरतं। हे बघता तुम्ही, इकडे गटरचा पाईप टाकलेला आहे याच्यामधून, त्याच्यातून डायरेक्ट इकडे पाणी घुसतं आणि घरामध्ये पाणी सप्लाय होतो त्याचा। ही चुकी फक्त महानगरपालिकाची की बुवा त्यांनी संरक्षण भिंत बांधली पण JCB खाली उतरायला त्यांनी रस्ता ठेवलेला नाही, त्याच्यामुळे घाण अटकते आणि जर पाणी आलं का ते घरं नाल्या लगेच पॅक होतं। ही चुकी फक्त महानगरपालिकाची आणि दरवेळेस तो फक्त JCB वाला फिरतो इकडे। महानगरपालिकेचा कोणी अधिकारी कर्मचारी त्याच्या मागे सोबत राहत नाही, बुवा किती साफसफाई केली काय केली, फक्त तो एकटा JCB वाला चक्कर मारतो, जिकडे त्याला जागा भेटली तेच साफसफाई करतो, नंतर कुठे करत नाही। काय सांगशील दादा, नेमकी काय मागणी तुमच्या? आमची मागणी फक्त एवढीच आहे साहेब, की JCB जो येतो त्याला इथं उतरवायला जागा नाही, सगळ्यात आधी तर त्याला उतरण्याची सुविधा पाहिजे। सुविधा झाल्यानंतर जेव्हा त्याला जागा मिळेल तेव्हा तो हे साफसफाई करेल। राहिला विषय आमचा नगरसेवकांचा काहीच विशेष नाही याच्यामध्ये, कारण नगरसेवक करता त्यांच्याकडून जेवढं होतं तेवढं ते करता। पण आता JCB वाला म्हणतो की आम्हाला उतरायला जागाच नाही आहे, तर कुठून उतरायचं? ते लोक बिचारे कोणाला रोजंदारी देतात, 8-10 जण 2-4 जण जेवढे मिळाले तेवढे लोक आणून हाताने कचरा साफ करून देतात, पण तेवढं कचरा साफ होतं, नंतर वापस तसं होतं ते। पण आता याला करायचं काय? आम्हाला फक्त नगरपालिकेची एवढी मागणी आहे की JCBला इथं उतरवण्यासाठी जागा करून द्यावे आणि हा नाला साफ करून द्यावे। नाला साफ करल्यानंतर हे एवढे लहान लहान मुलं ह्या नाल्याच्या काठी राहतात। 15 ते 20 मिनटं जर पाऊस जोरात चालला त्यानंतर शीतं पाणी ना डायरेक्ट घरात जातं आणि पाणी घरात गेल्यानंतर लोकांना राहायला जागा किंवा झोपायला जागा उरत नाही। लोक आमचं समाज मंदिर आहे बौद्धविहार, त्या बौद्धविहारामध्ये सगळं संपूर्ण सामान आणि लेकरं कोकरं सगळं घेऊन बौद्धविहारात बसतात। आणि या त्रासामुळे जर आम्हाला असंच होत असेल तर मग महानगरपालिका करते काय? आम्हाला हा प्रश्न पडतो आहे। फक्त नगरपालिकेला एवढं विनंती आहे की इथं JCBला जागा करून द्यायची आणि हा नाला त्वरित लवकरात लवकर साफ करून द्यायचा।
तर ह्या बघितलं तर ह्या रहिवाशांच्या या प्रचंड अडचणी आहेत. गेल्या 3 वर्षापासून नाल्याची साफसफाई नाही. नाले साफसफाई करण्यासाठी जे शिबे तर त्याला या ठिकाणी उतरण्यासाठी जागा नाही. लहान लहान मुलं हे या परिसरातल्या नाल्याकाठी राहतात. चुकून अनावधानाने जर मुसळधार पाऊस आला तर एखादी मुलगा या ठिकाणी वाहून जाण्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जाते आहे. तर दुसरीकडे नाल्याचं पाण्यामुळे प्रचंड आरोग्याचा या ठिकाणी सामना या ठिकाणी नागरिकांना करावा लागतो आहे. लवकरात लवकर महापालिकेने पर्यायी व्यवस्था करावी आणि या ठिकाणची नाल्याची साफसफाई करून हे नागरिकांना या समस्येपासून मुक्त करावं अशीच मागणी या ठिकाणच्या नाल्याकाठच्या रहिवाशांच्या वतीने केली जाते आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.